तुमच्या या निर्णयानंतर आता भाजपवासी तुम्ही झालेले आहात, तर इथं आल्यानंतर काय बदल जाणवले तुम्हाला? नाही, निश्चितपणे आता मी एका पक्षामध्ये माझं आत्तापर्यंतचं करिअर गेलेलं आहे आणि आता पक्ष बदलल्यानंतर इथली पक्ष संघटनेचे शिस्त असेल, त्यांचे काय पद्धती असतील, ह्या निश्चितपणे काही फरक हा निश्चित जाणवतो. थोडा आत्ता कंटिन्युअस बैठका आहेत. ऑनलाईन जरी असतील तरी पटकन मेसेज येतो, भाजप महाराष्ट्र प्रदेश, रात्री 11 वाजता ऑनलाईन बैठक आहे, उद्या सकाळी 9 वाजता ऑनलाईन बैठक आहे. कंटिन्युअस बैठका आहेत आणि सातत्यानं या बैठकांमधून कार्यकर्त्यांना एक दिशा देण्याचं काम, काहीतरी प्रोग्राम देण्याचं काम जे चालतं ते निश्चितपणे कौतुकास्पद आहे. आमच्या तर मी आत्ता नवीन अधिवेशनाच्या मला वाटतं सुरुवातीलाच वर्षा बंगल्यावरतीच एक बैठक झाली होती सगळ्या आमदारांची. आमचे दिल्लीचे जे कोण निरीक्षक असतील त्यांनी तर सुरुवात म्हणजे असा प्रश्न विचारला की जो 7 बजे नहीं आए वो हात ऊपर करे. 7 वाजताची बैठक होती. मी आमच्या शेजारी बसले होते, विवेक कोल्हे साहेब, म्हणलं अरे शाळेत आल्यासारखं वाटायला लागलं म्हणलं मला एकदम जरा. तर निश्चितपणे ठीक आहे, एक शिस्तबद्ध कार्यक्रम आहे आणि सातत्यानं पक्षाचे कामं असतील, विचारधारा असतील, ही आमदारांच्या माध्यमातून, पक्ष संघटनेच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न दिसतोय तो निश्चितपणे कौतुकास्पद मला आत्तापर्यंत तरी जाणवतोय साधारणपणे. हा चेंज आहे म्हणजे नाही. आणि नाही, जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष असताना देखील हे होतं, असा प्रकार तिकडं देखील होता, पण इथं जरा जास्त प्रमाण मला वाटतंय, पण मात्र तिथं देखील बऱ्यापैकी थोडासा होता विषय.